अर्जुन सर, आजच्या पूर्ण प्रकरणाबद्दल काही तपास लागला का? मी तुम्हाला सांगतो, हे बघा, काय डमी कलेक्टर आमचं काम करणार ना उद्या? म्हणजे असं चाच पडतंय काय? खात्रीनं सांगा, मोठ्यानं, नाहीतर तुमच्या भावाला आणि फॅमिलीला गायब करीन ना मी. अहो तुम्ही असं कोण बोलू राहिले? हा गिरीश गायकवाड स्वतःच्या स्वार्थासाठी आजार पसरवू शकतो, लोक मारू शकतो. ची फॅमिली तर किरकोळ आहे माझ्यासाठी. अपर्णा मॅडम, तुम्ही आणि जीजी आज इथे एकत्र कसे काय? तुम्ही त्यांच्या काही प्रकल्पांना बंदी घालून त्यांना अटक घडवून आणली होती, पण तरीही आज तुम्ही इथे एकत्र आहात. जुन्या गोष्टी कशाला उघडायच्या परत? या शहरात जी परिस्थिती आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच कलेक्टर मॅडमना कामावर रुजू होण्याची विनंती करायला मी इथं आलोय, आणि ते बी मागच्या सगळ्या गोष्टी सोडून. पण त्या तरच कामावर रुजू झालेले आहेत. ते आता या कामासाठी, पण इतर पदभार त्यांनी स्वीकारला नाही ना. उद्या कलेक्टर मॅडम सगळा पदभार स्वीकारणार आहेत. दीपाला आज कलेक्टर म्हणून लोकांसमोर न्यावं लागलं, पण तिला ऑफिसला कसं नेऊ मी, हे शक्य नाही. मला वाटतंय आजच्या पुरतं एवढं बास आहे. सगळी उत्तरं मिळाली आहेत तुम्हाला. अजून काय प्रश्नाची उत्तर पाहिजे असेल तर उद्या बंगल्यावर या. आत्ता चला चला, उडीत राहाल तर फायद्यात राहाल. चला चला. कलेक्टर मॅडम, अर्जुनराव, उद्या पदभार स्वीकारायला कलेक्टर ऑफिसला पोहोचा. हा येऊ का? हा चला. तुला शांतपणा करायची गरज काय होती? कलेक्टर ऑफिसला जाऊन काय करणार आहेस? साहेब बास झाला. मी तुला कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. हो साहेब, जरा थंड घ्या. मी काय मुद्दाम करू राहिले काही सगळं? त्या जीजी समोर बोलायची काय गरज होती मग? साहेब, शहरातली परिस्थिती आटोक्यात येण्यात अजून लय टाइम आहे. मला ते एक्स्ट्राचे लोकांची, त्या डॉक्टरांची नेमणूक करायची आहे ना, त्यासाठी कलेक्टर ऑफिसमधून आदेश निघत असतो. आदेश म्हणजे मला सगळे ते गायतोंडे साहेबांनी सांगितले. मग काय, मग आता कलेक्टर ऑफिसमधून आदेश निघणारे म्हणल्यावर मला तिथे जावं लागेल ना. मी सगळं इकडे आणील, तिथं सह्या कर, पण तिकडे जायचं नाही. चालेल चालेल चालेल, तसं कर. सगळं इकडे घेऊन, म्हणजे ते एक्स्ट्राचे डॉक्टर आपल्याला पाठवायचेत ना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये. मग त्याचं तो अहवाल का काय ते निघतं, त्याच्यावर सही लागती, ती एक फाईल आणा. आणि अजून काय बरं, हां, आज आपण दवाखान्यात गेलो होतो आणि मग तिथे ते लोकांच्या उपचारासाठी फंड गोळा करावा लागेल, औषधींसाठी, अजून लय गोष्टी आहेत. त्यासाठीचा फंड गोळा करायचा, त्याच्यावर सह्या लागतील. एक काम करा ना साहेब, मी काय म्हणते, अख्खं ऑफिसच घरात घेऊन ये. हा, म्हणजे काम कसं अजूनच सोपं होईल. मी करत बसते सह्या, आहे ना? ते काही असू दे, मी काही ऑप्शन काढेन, पण तुला तिकडे घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. साहेब आहोत, तुम्हाला सरळ सरळ कळतच नाही का साहेब? काही काय बोलू राहिले तुम्ही? त्या कलेक्टरच्या त्या खुर्चीवर नाही बसणार मी. पण मी काय म्हणतोय, कलेक्टरच्या ऑफिसला जायचंच कशाला? लोकांसाठी आहे ना ध्यानात, अजून लय लोक आहेत दवाखान्यात साहेब. हा, आणि हे पा, 2 दिवसात आहे ना सगळं नीट होईल. साहेब, मी त्या लोकांच्या भल्यासाठी बोलू राहिले आणि तुम्ही माझ्यावर चोडू राहिले. हा म्हणजे आता, म्हणजे तुम्हाला नाही विचारता मी काय काय केलंय बरं का, पण साहेब अहो मी. हा काय तोंडे बोला. काय 117 वरून 130 वर गेला आकडा? काय तोंडे, तुम्ही एक काम करा, हे बघा, कंटिन्यू फॉलोअप घ्या, आणि सगळ्यात महत्वाचं, उपचारात काहीच कमी पडून देऊ नका, आणि जे काय होते मला कळवत राहा. हा,
हाय ना, वाढलाय ना. म्हणून राहिली साहेब मी. हो, शहराला कलेक्टरची गरज आहे आता. हे सगळं आटोक्यात आणायचं असेल ना तर कलेक्टर ऑफिसला गेलं पाहिजे. अप्पी ऑफिसला नसेल तर गोष्टी नीट मार्गाला लागणारच नाही. ठीक आहे दीपा, जाऊ आपण उद्या कलेक्टर ऑफिसला. हा ना. हे दीपे, काही कधी फोन करू राहिली तू? आपण जे काम करू राहिलो ना त्यासाठी हाच बेस्ट टाइम आहे दाद्या. आजूबाजूला कोण आहे बघून मला फोन करायला लागू राहिले तुला. आली मोठी शानी, माहितीये, बोल. ऐक की, ते इन्स्पेक्टर मला कलेक्टर ऑफिसला जायला हो म्हणलाय. उद्या जाणार आहे कलेक्टर ऑफिसला. दीपे, अगं काय बोलू राहिली तू? हा, ऐक की दाद्या, मला आता लय भीती वाटू राहिली बघ. कसली भीती? अरे दाद्या, आपण जे करू राहिलो ते ठीक आहे पण आपणच अडकलो म्हणजे. दीपे, तसलं काय होत नाही. एक काम कर, तू ठेव, मी साहेबांना फोन करून सांगतो तू ऑफिसला जाणार आहे ते. हा, आला होता की तुझा साहेब इथं आला आणि मला धमकी देऊन गेला. म्हणलं काम नीट करायचं नाही तर तुझ्या फॅमिलीला गायब करेन. दाद्या, त्याला माहित नाही अजून दीपा काय चीज आहे. ए गपरा जरा. कोण आहे काय आहे बघायचं नाही, उगा सुटायचं बोंबलत. अजून काय बोलत होतं सांग. अजून काय नाही, ते म्हणले कलेक्टर ऑफिसला या, तुमची तिथं गरज आहे शहराला आणि पदभार सांभाळण्याची विनंती केली ते मला. हा, जे सांगायला पाहिजे ते सांगणार नाही, नको ते सांगत बसणार. ऐक की, आता मुद्द्याचं बोलतो का? हा, हे बघ, उद्याच कामाला जा, सया हाण. म्हणजे आपण आपले पैसे घेऊ आणि निघू इथनं. उगाच तुला ती खोटी कलेक्टर बाय बनायचा त्रास पण नको. ते सही नाही केली तर मग ते जे भाऊ बोललाय ना ते खरं होईल, ते करून दाखवेल सगळं. चिली पिली कुठे आहेत र? आहेत आहेत, मग खाऊन पिऊन लोळत्यात हातरुणात. बर, ऐक की दाद्या, ते हे बघ दीपे, उगाच काहीतरी आडेकडे घेत बसू नको, नाहीतर बोऱ्या होईल आपल्या सगळ्या गोष्टींचा, कळलं का? आज त्यानं ते लोकांना आजारी पडलंय, उद्या आपल्या दारात येईल. हा, मी ठेवते आता, करते मी सगळं. हे बघ, आपण आपले पैसे घेऊ आणि निघू इथनं, उगा डोक्याला ताप नको. हा, दीपे, हे सगळं खरं आहे बाई. चिली पिलीला नाही त्रास झाला पाहिजे ग. नाही नाही दीपे, हे म्हणतायत ना तसं काम कर. सया हान एकदा आणि हाल बाई इथनं. पाण्यातून आजार पसरत आहेत, त्यामुळे लोकांची अवस्था खूप खराब होत आहे. शेकडो लोक हॉस्पिटलमध्ये भरती होत आहेत. योजना का मिळाली साहेब. काय करता हे शहरात? नाही नाही, हे खेळणी पोलू तोडायला गेले तर आवाज होईल, हात येईल तोपर्यंत. बाहेर निघायचंय. काय चाललंय रे? कसल्या बातम्या? लोकांना काय होत आहे? काय आजारी पडले तेवढे लोक? सांग ना. ओरडा कलेक्टर बाई, अजून जोरात ओरडा. ओरडा. तू हिंमत असेल तर दार उघड. तुम्हाला काय वाटलं लोकांच्या जीवाशी खेळ म्हणजे तुम्हाला पैसे ते मिळेल? पण उघड दरवाजा. लाज नाही वाटत का लोकांच्या जीवाशी खेळ?
अहो कलेक्टर बाई आता तर सुरुवात आहे. तरी माझ्या पुढे आहे अजून. तुमच्या डोळ्यांनी बघाल काय होते तुमच्या शहराचं. आता कसं केली ना त्या भुंग्याला मी गप्पच काय बोलली तुम्हा? हा मोल काय रे बाळा आरवा आजचा दिवस कसा गेला तुझा? एक नंबर मा मी आज खूप खुश आहे. अरे बाप रे का रे? मा अगं शहरात काही लोक आजारी होते ना, तर त्यांना काळजी घे म्हणून सांगण्यासाठी आम्ही प्रभात फेरी काढली होती. हा प्रभात फेरी? हो मा अगं आम्ही सकाळी सकाळी पाट्या घेऊन फिरत होतो आणि सगळ्यांना सांगत होतो की स्वच्छ पाणी प्या म्हणून. अरे वा वा अमोल बाळा आता बघ तुमच्या सगळ्या लहान पोरांमुळे ना तो आजार पळून जाणार आहे है ना? थँक्यू मा. बर चला मग आता आपण खाली जेवायला जाऊया. सगळी वाट बघताय ना आपली. चला मग झोपायचं आपल्याला लवकर. चला. एवढे लवकर? अरे लवकर म्हणजे आता आपण लवकर जेवलो म्हणल्यावर लवकर झोपणार ना. उद्या शाळेत जायचंय तुला. लवकर उठायला पाहिजे. चला 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 आवरूया पटकन. आल्यापासून माझी मा काळजी घेत नव्हती, पण आज मला पहिल्यासारखं प्रेमानं बोलवतीये. ही खरंच माझी मा असेल तर लीला सिम्बा प्रॉमिस नक्की आठवेल. काय रे काय झालं? काय नाही मा अगं मी आज प्रभात फेरीचा लीडर होतो ना. बर 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 हा म्हणून मी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून सिम्बा प्रॉमिस घेतलं की ती स्वतःची नीट काळजी घेतील. बर 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 चला मग आता. चला 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 लवकर. अगं तू आज जे काम केलंस त्याच्याबद्दल मला खूप भारी वाटलं. राधा मा थँक्यू बाळा थँक्यू. तू पण मला सिम्बा प्रॉमिस कर. तू पण अशीच चांगलं काम करत असेल. हा प्रॉमिस प्रॉमिस. मी असंच काम करत राहील. चला मी आवरते आता मग आपण खाली जाऊ काय. चला. ही सिम्बा प्रॉमिस विसरली आहे का? मला ही माझी मा वाटतच नाहीये. सॉरी हे तुला बघून मला अचानक आप्पीची आठवण. तरी मी म्हणून राहिले तुम्ही माझ्याकडे असे कोण बघू राहिले बा? दीपा ग तसं नाही. साहेब एक सांगू का? माणसाला आहे ना स्वतःची ओळख गमवून कधीच नाही राहता आलं पाहिजे. कारण कसं आहे ना साहेब स्वतःची ओळख ही एकमेव अशी गोष्ट आहे जी शेवटपर्यंत आपल्या सोबत असते आहे ना. हे दीपा ग असं काय नव्हतं म्हणायचं मला. आणि हे बघ राहिला प्रश्न ओळखीचा. मी लवकरात लवकर तुला तुझी ओळख परत देणार आहे. हा जाऊ दे ना साहेब ती सोडा. मला सांगा मी या कलेक्टर मॅडमच्या कपड्यामध्ये कशी दिसू राहिले? बाग साहेब साहेब जुनाट वागू नका हो. मी तुम्हाला असं म्हणून राहिले का माझ्यावर लाईन मारा? नाही ना. मग सांगा की बिंदास. आणि आपल्यामध्ये तेवढी फ्रेंडशिप आहे की सांगा सांगा. मग मला पण सांगायचं मला कसं वाटू राहिलं. दीपा बघ तुला राग येणार नसेल तर मी तुला वाटू शकतं ना असं की साहेब मुद्द्याचं बोला की. हो 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 तू दिसतेस आप्पी सारखी दिसतेस
आता म्हणू नको तुझी ओळख मी हिसकून घेतली म्हणून. हात काय झालं? साहेब तुम्हाला आहे ना धडकवू तुम्ही करता येत नाही. खरं आहे ते. बरं जाऊ द्या, मी माझं सांगते. साहेब मला आहे ना तुमचे आभार मानायचे. मी आपल्या आडन गंगू, मला कुठे काय येतंय, तुम्ही मला कलेक्टर बनवलं. कलेक्टर मी काय कोणाला कलेक्टर केलं नाही. खोटं खोटं का होईना पण झाली ना कलेक्टर. साहेब भाऊ साधी गावाकडची पोरगी मी, पण गावाच्या बाहेरचं जग नेमकं काय असते हे तुमच्यामुळे कळालं. साहेब त्यात एवढे भारी भारी कपडे, साहेब मला लयच भारी वाटू राहिलं. बघा ना असं एकदम एकदम कलेक्टरच वाटू राहिले मी. हाय ना, लयच भारी दिसू राहिलं साहेब. सूर्य कुठून उगवलाय? दीपाच्या तोंडी गोड. काय काय हो काय बोलला? काय नाही, जाऊ का? ओ साहेब, येऊ ग तुम्ही कमरेला बंदूक बांधून हिंडता म्हणून ना, नाही तर माझ्या लय डोक्यात गेले तुम्ही. काहीतरी वेगळं झालेलं असतं माझ्या अंगावर येतात वासकिनी. उगत तुमच्या कमरेला बंदूक आहे म्हणून, नाही तर मग दीपा काय चीज आहे ना तुम्हाला माहित नाही. हा ओय, म्हणजे तू मला नाही घाबरत, फक्त बंदुकीला घाबरते. दीपा कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. उगा तुमच्याकडे ही बंदूक आहे आणि माणूस भला आहे म्हणून तुमचं ऐकून घेऊ राहिले. नशीब तेवढं तरी कळलं म्हणायचं. जातो. थांबा हे बघ अजून. साहेब, मी आज कलेक्टर ऑफिसला जाऊ राहिले म्हणून तुम्ही माझ्याशी कडू वागू राहिले हे ना? खरं सांगा. तसं नाही दीपा, पण कसं आहे माहितीये का, ज्याने तरी कष्टाने मिळवलेली गोष्ट ज्याला त्याला मिळावी एवढंच मला वाटतं. कलेक्टरच्या खुर्चीसाठी आप्पीने लय मेहनत घेतली, लय कष्ट घेतलेत. आता हे बघ, तुझा पण वडापावचा गाड आहे, त्याला समजा पंचायतीला दिवसाला भत्ता देते मी. हो बघ, तुला राग आला का नाही? म्हणजे गाड्याला कोणी हात लावल असं म्हणसपर्यंत तुला राग आला. आप्पीचं पण तसंच आहे ना, तिने कष्ट करून एवढी खुर्ची मिळवली ती. उद्या समजा ती आली आणि त्या खुर्चीवर तुला बसलेलं बघितलं, तिला वाईट वाटेल का नाही? मी कुठं हौसेने बसू राहिले त्या खुर्चीत. आपली चिली पिली भले आणि मी भले. आज सई हानते आणि गायबच होती इथून. तुम्हाला एक फिक्स मध्ये सांगू का साहेब, दीपा कोणाला लुटत नाही आणि दीपाच्या हक्काच्या पैशाला हात लावलेला दीपाला पटत नाही. मला तुमचं म्हणणं कळू राहिलं. आणि त्या कलेक्टर ऑफिसला मी का जाऊ राहिले तुम्हाला बी माहिती आहे. हो, मला सगळं मान्य आहे आणि त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. पण दीपा, एक गोष्ट तू लक्षात घे, ते कलेक्टर ऑफिस आहे ना, आप्पीसाठी मंदिर आहे आणि तिथे येणारा प्रत्येक सर्वसामान्य नागरिक म्हणजे देवता. फक्त त्यांचा आदर कर. हा साहेब, बरं मी काय म्हणते, तुम्ही जावा की आता लवकर. त्या पाण्यामध्ये नेमकं विष कोणी मिसळलं ना ते जाऊन बघा. जा 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 जा. नाही नाही नाही, त्या कामासाठी मी चिंचुक आणि आर्याला कालच सांगितलंय, ते तपास करतात. मी आज पूर्ण दिवस तुझ्याबरोबर असणार आहे. अयो, आता येऊ जाणार नाही तर मग मी सही कशी करणार? भलता चिकट आहे बिल्डर. तू काय मला म्हणलीस का बिल्डर बिल्डर असं? हिम्मत आहे वय माझी. चला चला, आज आपण अखेर कामावर रुजू होणार. हो ना. अहो वंसना काम करताना चांगलं दिसतं. अखेर शहरातल्या अडचणीनं अपर्णाला कामावर जायला भाग पाडलंच. अरे स्वप्नील, असं काय म्हणतो? ते तिचं कामच आहे. हा, अडचणी फक्त निमित्त ठरल्या. हा, विनोबाबा दिदी आली. हा, आता खरी पहिल्यासारखी आप्पी शोभायला लागली. अरे कदम, सगळेच खुश दिसतात आज, कसं काय? दाजीबा, अहो दिदी कामावर चालल्या ना आज, त्याचा आनंद आहे हो. रुपाली, आपल्याला वळून घ्या. वंस, तुम्ही ना पुन्हा एकदा त्याच ताकदीने कामाला सुरुवात करा. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. वे, अगं एवढ्या मोठ्या अपघातात आली असताना तू एवढ्या लवकर कामावर निघालीस,
खरं तर यात धोका आहे, पण आता आपला विचार करायचा म्हणलं तर शहराची अडचण होईल ना. विनायकराव, अहो काळजी करण्यासारखं काहीच नाही, कारण आपल्याला माहिती आहे कलेक्टर पदाचं महत्व तिच्यासाठी काय आहे ते. आप्या, तुला माहिती ना तू कलेक्टर का झाली असती? बापू अहो सांग ना मा, का झाली होती तू कलेक्टर? मा, तू बोलत का नाहीयेस?